हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. मस्साचोक प्रकरण, धनंजय मुंडेंना भोवलं. बीडसह पुण्याचंही पालकमंत्रीपद अजित पवारांकडे. पालकमंत्रीपदाच्या यादीत धनंजय मुंडेंचं नाव नाही. महायुतीच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे, तर एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगली, तर पंकजा मुंडेंकडे जालन्याचं पालकमंत्रीपद. गिरीश महाजन नाशिकचे, तर अदिती तटकरे रायगडचं पालकमंत्रीपद सांभाळणार. हल्ल्याप्रकरणी पोलीस सैफ अली खानचा जबाब नोंदवणार. पोलीस लीलावती रुग्णालयात. सैफ कोणते खुलासे करणार याची उत्सुकता. सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखी एक संशयित व्यक्ती ताब्यात. आकाश कनोजियाला छत्तीसगडच्या दुर्ग रेल्वे स्थानकावरनं आरपीएफनं घेतलं ताब्यात. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलनं दादरला गेला. मोबाईलच्या दुकानातनं इयरफोन्सची केली खरेदी. आरोपीचे अनेक सीसीटीव्ही फुटेजेस समोर. हल्लेखोराचं टार्गेट फक्त सैफ होता की तैमूरही? रिक्षाचालकानं दिलेल्या माहितीमुळे चर्चांना उधाण. आमदार जितेंद्र आव्हाडांनीही व्यक्त केला संशय. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावरती आता 20 जानेवारीला पुढची सुनावणी. आरोपीच्या वकिलानं पुढची तारीख मागितल्यानं कोर्टानं वेळ वाढवली. वाल्मिक कराडचे पुण्यात आणखी 2 फ्लॅट. हडपसरच्या अमेनोरा पार्कमध्ये कराडच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींचे 2 फ्लॅट्स असल्याची माहिती. तर सोलापूरमध्ये दुसऱ्या पत्नीच्या नावे 36 एकरांची शेतजमीन. माळशिरसच्या उत्तम जानकरांनी निवडणूक आयोगाकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा. बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याच्या मागणीसाठी जानकर आक्रमक. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर कोल्डप्ले कॉन्सर्टला मोठी गर्दी. पनवेल सायन महामार्गावर वाहतूक कोंडी. वाहनाच्या 2-2 किलोमीटरपर्यंत रांगा. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा. कर्णधारपदी रोहित शर्मा कायम. शुभमन गिल उपकर्णधार, तर मोहम्मद शमीचं संघात पुनरागमन.